नाशिकमध्ये भाजपची आज तिरंगा रॅली। भारतीय लष्कराला पाठिंबा देण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन। मंत्री गिरीश महाजनही तिरंगा रॅलीत सहभागी होणार। ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यात तिरंगा रॅली काढण्यात आली आहे। भिवंडीतही भव्य भारत शौर्य तिरंगा यात्रा पाहायला मिळाली। भाजप पाठोपाठ शिवसेनाही काढणार महाराष्ट्रात तिरंगा यात्रा। 18 ते 24 मे दरम्यान शिवसेनेची तिरंगा यात्रा। शिंदेंच्या नेतृत्वात तिरंगा यात्रेचं आयोजन। सैनिकांच्या सन्मानार्थ महाराष्ट्रात तिरंगा यात्रा। मुंबईतून शिवसेनेच्या तिरंगा यात्रेची सुरुवात करणार। मुंबईनंतर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात यात्रेचं नियोजन। शिवसेना पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत। महाविकास आघाडीतील काही बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार। ठाकरेंच्या शिवसेनेतील काही महत्त्वाचे नेतेही शिवसेनेत प्रवेश करणार। आज दुपारनंतर एकनाथ शिंदेंच्या मुक्तगिरी बंगल्यावर होणार पक्षप्रवेश। श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंची भेट घेणार। आज दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता। गडचिरोलीच्या मानापूर येथील हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला मदत। सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते दिला 50,000च्या मदतीचा चेक। छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल मोर्चा। पाण्यासाठीचं आंदोलन अधिक तीव्र होणार। आमदार आदित्य ठाकरे राहणार उपस्थित। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत मोर्चाचा समारोप होणार। अमरावतीतील धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान। तूर आणि सोयाबीन साठवलेल्या ठिकाणी अवकाळी पावसाचं पाणी साचल्याने मोठं नुकसान। सामनाच्या अग्रलेखातून विजय शहांवर टीकास्त्र। विजय शहांकडून भारतीय सेना दलाचा अपमान। त्यांची भाजपमधून हकालपट्टी करावी, सामनातून टीकास्त्र। सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या स्मार्ट बस येणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। बैठकीला एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर, संबंधित खातेप्रमुखांसह बस बांधणी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। वनजमीन वाटप प्रकरण, राणेंना सुप्रीम कोर्टाचा धक्का। वनविभागाची जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय रद्द। पुण्यातील ती जमीन पुन्हा वनविभागाला देण्याचे आदेश। तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणेंना दणका। अमृत योजना टप्पा 2 अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन। सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते संपन्न। 57 कोटी रुपयांच्या या पाणी पुरवठा योजनेत 91 किलोमीटरची पाईपलाईन टाकून घराघरात शुद्ध पाणी पुरवठा केला जाणार आहे। भारतात आयफोनच्या निर्मितीऐवजी अमेरिकेत उत्पादन वाढवावं, डोनाल्ड ट्रम्प यांचा ॲपलचे सीईओ टिम कुक यांना सल्ला। टॅरिफबाबत भारत डील करण्याच्या तयारीत असल्याचाही दावा। बीडमध्ये आईस्क्रीम गाडा मालकासह कामगाराला बेदम मारहाण। दारू पिण्यासाठी पैसे दे म्हणत दाखवला पिस्तूलचा धाक। माजलगाव शहर पोलिसात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। गडचिरोलीतील भामरागड तालुक्यात बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना पोलिसांनी केला उद्ध्वस्त। छाप्यात लाखो रुपयांची बनावट दारू जप्त। दारू बनवण्यासाठी लागणारं साहित्य पोलिसांच्या ताब्यात। पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर। कॅन्टीनच्या जेवणात रबर, विद्यार्थ्यांचा आरोप। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।